लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील मरसूळ हे गाव भाजीपाला उत्पादनासाठी प्रसिद्ध असूनही आजही रस्त्याच्या मूलभूत सुविधेपासून वंचित आहे। दररोज क्विंटलच्या हिशोबाने टोमॅटो, वांगी, मिरची, भेंडी, कोथिंबीर आदी भाजीपाला उत्पादन करणाऱ्या या गावातील शेतकऱ्यांना बाजारपेठ गाठण्यासाठी अक्षरशः वाटात उडवत जावे लागते। स्थानिक शेतकरी नामदेव राठोड यांनी सांगितले की गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यासाठी मागणी करत आहोत, पण अजूनही गावात जाण्यासाठी मळवाटेचा आधार घ्यावा लागतो। पावसाळ्यात परिस्थिती आणखीनच बिकट होते। ट्रॅक्टर, टेम्पो काहीच येऊ शकत नाही। आमचा भाजीपाला वेळेत बाजारात पोहोचत नाही आणि योग्य दर मिळत नाही। ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषद, आमदार व स्थानिक प्रशासनापर्यंत निवेदनं दिली गेली, पण केवळ आश्वासनं मिळालीत। प्रत्यक्षात रस्त्याचे काम सुरूच झालेलं नाही। सरकारच्या योजनांचा उपयोग काय जर शेतमाल नेण्यासाठी रस्ताच नसेल, असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे। सर्वसामान्य शेतकरी, विद्यार्थी आणि रुग्णांसाठी रस्त्याचा अभाव ही गंभीर समस्या बनली आहे। डिलिव्हरी पेशंटना किंवा आपत्कालीन रुग्णांना वेळेत उपचारासाठी तालुक्याच्या ठिकाणी पोहोचवताना मोठे संकट उभे राहते। मरसूळ गाव परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या गंगाखेड मतदारसंघात येते। कार्यसम्राट म्हणून ओळखले जाणारे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी या समस्येकडे लक्ष देऊन त्वरित रस्ता मंजूर व बांधकाम सुरू करावे, ही स्थानिकांची आणि शेतकऱ्यांची जोरदार मागणी आहे। जाता शाळेला दररोज पायी जाता का? कशामुळे, काय त्रास आहे तुम्हाला? रस्ता खराब आहे आणि सायकल जात नाही मुळे। दररोज पायी जाता का? किती किलोमीटर आहे पिपळा? 3 किलोमीटर दररोज पायी जाता का? शाळेतल्या मुली कुठे जातात शाळेला? उखंडी पिपळ्याला जातात आणि हेच रस्ता आहे आमच्या गावाला, एकमेव रस्ता पावसाळ्यामध्ये म्हणते ही एकच रस्ता आहे आमच्या गावाला। अच्छा, 2 किलोमीटर रस्ता असाच आहे आमच्या गावाला। गावातून बाहेर गावात आलं तर कुठे बाहेर गावाला जायचं काही काम नाही आणि गावाला गेलं, पूर्णेला गेलं तर गावाकडे यायचं काही काम नाही। आता अंगाला काटा यायला रस्ता पाहून। ठीक आहे, धन्यवाद सर। रिपब्लिकन वार्तासाठी जिल्हा प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर, परभणी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.